हॅलो मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल कृष्णा ब्लॉग मध्ये. मग आपण आलेलो आहोत अगस्त्य ऋषी देवस्थानला. मग आपण पाहू काय काय तयारी चालू आहे. पाहणार आहोत हे समोर. मग आपण अगस्त्य ऋषी देवस्थान ट्रस्टला आपण उद्या गर्दी राहणार म्हणून शिवरात्रीची आपण तयारी काय काय चालू आहे ते पाहणार आहोत. आपण पाहू शकतो अगस्त्यचे त्याच्यावरून आपण जाऊन अगस्त्य ऋषींचे दर्शन घेऊन दुकान वगैरे आजपासूनच लावलेलं आहे. बाकीचे बी आपण पाहणार आहोत काय 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 नाही. मग गर्दी जाण्यापेक्षा आजच आपण दर्शन घेऊ. नाही आहे दोन्ही बाजूनी. भरपूर गर्दी आहे आज, पाहू शकतो. उद्या 2-3 तास लागतो दर्शन घ्यायला म्हणून मी विचार केला आज जावं. इथं कीर्तन भजन चालू आहे. सप्ताह चालू होतं म्हणून अजून कीर्तन चालू आहे. आपण साक्षात गणपती महाराजांचे दर्शन करणार आहोत. LED वगैरे लावलेलं आहे, लाइटिंग बी केलेलं आहे. भजनी मंडळाला राहण्याची सोय केलेली आहे. गाभाऱ्यात आपण प्रवेश केलेला आहे. अगस्त्य महाराजांचं साक्षात दर्शन घेऊ शकतो. अगस्त्य महाराजचे साक्षात दर्शन चालू आहे. पादुका आणि भजन कीर्तन चालू आहे, पाहू शकतो. पाहू शकतो इथं लागलेला आहे. इकडून खाली उतरू आपण, मग बाकीच्या दुकानं दाखवतो. इथून खाली उतरणार आहोत.
अगस्त्य महाराजांचं मंदिर. व्हिडिओ थोडा मोठा तुम्ही तर सहकार करा पाव. मंदिराच्या कडेला बघते नारळ वगैरेचे फुलं आहेत. त्याच्यानंतर इकडं पेड्याचं दुकान आहे. अजून दुकान वगैरे लागणार आहे. इथे रस्ता सुद्धा चालायला जागा नसते. ते फुलांचे दुकान आहे. हे फुलांचं दुकान खूप भारी सजवलेलं आहे. हे खलबत्ते वगैरे आणि एक खेळण्यांचं दुकान आहे. इथं फालुद्याचं दुकान आहे. इकडं पेढे आहे, खजूर वगैरे मिठाईचं दुकान आहे. गायकवाडचे आमचे घर शेजारी राहतात. आणि इथं पण फुलाचं दुकान आहे. इथं मागे फुल लावलेलं आहे. हे पावसाचं आहे. कोणी पाण्याची गाडी आणून राहिलं उद्या, कोणी पाणी विकायला आणतो, कोणी दान धर्म करायला आणतो, पाणी वाटतो. इथं चौधरी बंधूचा आदर्श पेढा आहे. आणि इकडे दुकान रिकामे आहेत अजून. बाहेरून हे दुकानं लावणारे आलेले आहेत. म्हणजे त्यांचे दुकान उद्या लागतील, त्यांचा स्वयंपाक बी चालू आहे. उद्या खूप गर्दी राहणार, रेलचेल राहणार आहे. म्हणून आज व्हिडिओ काढतो. उद्याचे दुकान होणार आहे. व्हिडिओ पण मला आज दाखवावं कसं दुकानदार लोक बसलेले आहेत. खेळण्यांचे दुकान आहे तिथं पण खेळण्यांचे गल्ली खेळण्यांचे खेळणीचे दुकान लागलेलं आहे. प्रत्येक वस्तू फक्त 80 रुपये. आणि आमचे मित्र माधव इकडे झोके वगैरे लावायला पाणीपुरी, समोसा, कचोरी. तिथं लहान मुलांना खेळायला गाडी. त्यांचं चालू लाईट वगैरे फिट करायचं. उद्या गर्दी म्हणजे असं मोकळं दिसत नाही. लोकांचं दिसतं म्हणून मला आज व्हिडिओ बनवा. आणि इथं खूप छान पोलीस नियंत्रण कक्ष आहे. पोलीस बंदोबस्तासाठी जागा ठेवलेला आहे. वरून काही ड्रोन कॅमेऱ्याने लावणार आहे. आणि हे बी झोका आहे. डान्स ब्रेक डान्स झोला आहे झोका. आणि हा एकदम मोठा झोका. याचे तिकीट 100 रुपये होतं. मागच्या वर्षी 100 का 150. या वर्षी किती राहतो काय माहिती.
आणि हे रेलगाडी सारखं आहे, त्याचं गोल गोल फिरते. हे अँगल वर फिरते असे गोल. सूर्य मावळतील आलेला किती भारी दिसत आहे. सूर्यदेव नमस्कार करतो. आशीर्वाद राहो सगळ्यांना. लहान मुलांना हेलिकॉप्टर बनवलेलं आणि एवढ्या मारायला झाडे लावलेली आहे. हे होडी सारखं झोका आहे. होडी समजायचं वर खाली जाते. आणि इथं एक दुसरं झोका आहे लहान. त्याच्यानंतर हे पण झोकायचं आहे. कसं खेळण्या भरपूर आलेलं आहे लोकांसाठी, एन्जॉय करायसाठी. लोक आहेत एन्जॉय करायला वर्षातून एकदा. आणि हे लहान मुलांसाठी गाडी आहे. हे ब्रेक डान्स आहे. हे चायनीजचं दुकान आहे. हे झोका आहे. लहान मुलांसाठी झोका आहे. आणि तिकडं होडी आहे, ते बी झोकाचे मागे पुढे. आणि हे एकदम मोठा झोका, पोलीस नियंत्रण कक्ष. बरेच लोक आज याच्यावर आहे मग पाहायला काय काय. हे आमचे मित्र वतन शेठ. हा मग मी पाहायला आलो ना. उद्या चालू होईल. हे पण लहान मुलांसाठी झोका आहे. हे रेलगाडी. दुकान मागे दुकान लावायचं काम चालू आहे. कोणती वस्तू फक्त 40 रुपये वस्तू. क्रॉकरीचं दुकान आहे. अजून पुढं आलो, अजून दुकान लावायचंच काम चालू आहे. दुकान चालू आहे. आमचे मित्र माऊली आहे, यांचं मिठाईचं दुकान आहे. त्यांचे मंडळी खूप कष्ट करतात विचार, त्यांना कष्ट लेस लागू. आणि हे आमचे मित्र पांडे मामा, दिलीप पांडे, यांचं पण मिठाईचं दुकान आहे. आपण आलो तर यांच्याकडे अवश्य यावं. क्वालिटीचा माल राहतो, क्वालिटीचा माल राहतो ना.
माल क्वालिटीचं भेटेल ना. हा. आणि हे बी आमचे मित्र यांचं दुकान आहे. इकडे मिठाईचं दुकान लागलेलं आहे. इथं चालू आहे दुकान. हे दिलीप भाऊचे बंधू आहेत. दिलीप भाऊचे बंधू आहे पांडे. त्यांचे वडील. इथं पण भजी वगैरे म्हणजे वडा वगैरे दुकान लागणार आहे. आणि आपण जाणार आहोत राम मंदिराकडे. राम मंदिराचे दर्शन घेऊ. आलो तर घेऊन टाकू दर्शन. राम मंदिराच्या कोंडे इथे स्नान केल्याने रोगराई दूर होती. राम मंदिर आपण आलो आहोत राम मंदिराकडे. उद्या दर्शन होतं नाही होतं म्हणून आज दर्शन घेऊन टाकलं. नव भगवते वासुदेव. आपण पाहू शकतो श्री गणेश, राम लक्ष्मण सीता. हनुमान मंदिर आहे. ओम नमः जय सीताराम. एक कुंड आहे. दोन कुंड आहेत. कुंडीत पाणी सोडलेलं आहे आंघोळीसाठी. ज्याला वाटेल त्याने आंघोळ करायचं. इथं पण चहा वगैरे दुकान आहे. रस्ते ग्रामीण. आणि मंदिरासमोर अगस्ती महाराजांचे भागवती यांचे मंदिर आहे. हे मंदिराचं लोकामुद्रा मातेचे मंदिर आहे. जास्त लोकांना माहित नाही म्हणून येतं नाही दर्शनाला. इथं लोकमातेचे मुद्रा माता मंदिर. लोकामुद्रा माता यांचं साक्षात दर्शन घेऊ आपण. शेजारी खूप भारी झाड लावलेलं आहे म्हणजे विकासाठी. हे पाहू शकतो त्या खेळणं. आणि मी पण इथं दिसत आहे. पाहू शकतो. धन्यवाद कृष्णा ब्लॉग.